मंगलमय वातावरणामध्ये बाप्पाचे आगमन घरोघरी झालेले आहे. चला आज परत अजून एक प्रसाद बनवूया बाप्पासाठी. बेसन आणि माव्याची बर्फी. 1 कप जाड बेसन आपल्याला घ्यायचं आहे. हे मार्केटमध्ये पण मिळतं. नसेल तर आपण यामध्ये 1/4 कप रवा घालू शकतो, जो मी घातलेला आहे. ते बारीक रवा आहे. त्यानंतर यामध्ये 2 टेबलस्पून दूध घालायचे, 2 टेबलस्पून तूप घालायचे आणि हे सगळं छानपैकी याला चोळून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून दडपवून ठेवायचं आहे अर्धा तास. 15-20 मिनिट ठेवलं तरी चालते. साखरेचा पाक बनवून घ्यायचा आहे. थोडासा याला एकतारी पाक लागतो, तर त्यानुसार अंदाजाने आपल्याला बनवायचं आहे. अर्ध्या तासानंतर जेव्हा हे मी झाकण काढलं तर हे चांगलं नरम झालेलं होतं. आता जाड चाळणीने मी हे सगळं गाळून घेतलेलं आहे. जर काही गाठी राहिल्या असतील तर त्या मिक्सरला फिरवून घ्यायच्या आहे. आता कढईमध्ये तूप गरम करायचं आहे आणि त्यामध्ये हे चाळलेलं सगळं बेसन आपल्याला छानपैकी गोल्डन रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. थोडं पेशंटली करावं लागणार आहे. परत 2 चमचे दूध घातलं आहे आणि मिक्स केलं आहे. गॅस बंद केला आणि खवा घातला आहे आणि परतवून घेतला आहे. मग तयार झालेला पाक आपल्याला त्यामध्ये घालायचा आहे. हे छान एकदम एकजीव व्यवस्थित घट्ट होणार आहे. पातळ आहे असं टेन्शन नाही घ्यायचं आहे आपल्याला. छानपैकी घट्ट होतं. त्यानंतर त्यामध्ये विलायची पावडर आणि जायफळ थोडंसं किसून घालायचं आहे. ड्रायफ्रुट्सनी सजवायचं आहे. मस्तपैकी तूप लावलेल्या पेपरवर मी हे स्प्रेड केलं आहे सगळं आणि छान आपल्या बेसन बर्फी तयार झालेल्या आहे. तुम्ही बघू शकता की डिमोल्ड होताना पण किती व्यवस्थित होत आहे. गार झाल्यानंतर ते एकदम छान वड्या याच्या तयार होतात. ही रेसिपी तुम्ही करून बघा. सगळ्यांनाच आवडणार आणि बाप्पालासुद्धा आवडणार. तर ही मावा आणि बेसनची बर्फी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या फ्रेंड्ससोबत आमचे चॅनल शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग इझी कुकिंग.